राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आहेत। जयंत पाटील जी, धर्मेंद्र प्रधान यांना अखेर राजीनामा द्यावा लागलेला आहे, आपली प्रतिक्रिया? खरं म्हणजे तसा उशिराच झाला राजीनामा, यापूर्वीच व्हायला पाहिजे होता। पण राजीनामा झाल्यामुळे एक संदेश खालच्या सिस्टीमला गेला की अशा गोष्टी या देशात नवी पिढी आज खपवून घेणार नाही। अभिजित दीपकेचं अभिनंदन केलं पाहिजे की त्याने येऊन उपोषणाला बसायचा निर्णय घेतला किंवा आंदोलनाचा निर्णय घेतला परदेशातून येऊन, तेव्हा कुठे देशातल्या मुलांनी त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली। प्रचंड मोठ्या प्रमाणात गल्ली बोळात देशातल्या कानाकोपऱ्यात हे आंदोलन पसरलं। युवकांची खेळवाड करणाऱ्या लोकांच्या बद्दल किती राग सामान्य जनतेच्या मध्ये आहे हे आपल्याला यातून लक्षात आलं। या काळात ज्या अट्रॉसिटीज पोलिसांनी केल्या, विद्यार्थ्यांना लाठीमार करताना त्याला खिळे लावून मारहाण केली किंवा बऱ्याच गोष्टी झाल्या आपल्या समोर आहेत, मुलींच्या बरोबर गैरवर्तन पोलिसांनी केलं, त्या सगळ्यांची चौकशी सरकारने केली पाहिजे। ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि या नीटच्या परीक्षेत पुन्हा कधीही अशा गोष्टी होणार नाहीत। नीटच नाही तर देशातल्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेत याची काळजी घेण्यासाठी सरकार काय करणार ते यातनं महत्वाचं आहे। भारतातल्या जनतेचा, युवकांचा, नव्या पिढीचा आज हा मोठा विजय झालाय असं मला वाटतं। जयंत पाटील जी, सगळ्याच राजकीय पक्षांसाठी हा एक खूप मोठा संदेश आहे असं नाही का वाटत? सत्ताधारी विसरा, पण विरोधकांसाठी सुद्धा, कारण विरोधकांनी या विषयावर काही आंदोलन केली नव्हती अशातला भाग नाही, पण आज अभिजित दीपकेंना जो प्रतिसाद जेनझीने किंवा तरुणाईने दिला तो विरोधकांना किंवा सत्ताधाऱ्यांना सुद्धा दिला नव्हता। त्याचं प्रमुख कारण काय आहे की विरोधी पक्ष ज्यावेळी रस्त्यावर उतरतो त्यावेळी लोक वेगवेगळ्या दृष्टीनं त्याला काही गोष्टी लावतात की बाबा हे शिवसेनेचं आंदोलन आहे, काँग्रेसचं आंदोलन आहे, राष्ट्रवादीचं आंदोलन आहे। मग तेवढ्यात त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरायचं, घोषणा द्यायचं, आंदोलन करायचं। पण या केसमध्ये पक्षाच्या पलीकडे जाऊन सर्व पक्षीय, अगदी भारतीय जनता पक्षाला ज्यांनी मतं दिलेली ते पालक आणि विद्यार्थी देखील रस्त्यावर आले। त्यामुळं याला सोशल मीडिया, मेन स्ट्रीम मीडियाने देखील हे आंदोलन दाखवणं भाग पडलं, नाही तर आतापर्यंत शेतकऱ्यांचं आंदोलन झालं दिल्लीला फारसं कोणी दाखवलं नव्हतं, पण हे आंदोलन दाखवणं भाग पडलं आणि अनेक सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म आहेत त्यावरून देखील प्रचंड टीका सरकारच्या या वागणुकीबद्दल झाली। त्याचा नोंद घेण्याची पाळी केंद्र सरकारवर शेवटी आली। असं तुम्ही म्हणू शकत नाही की शेतकऱ्यांचं आंदोलन दाखवलं नाही, प्रत्येक माध्यम प्रत्येक आंदोलन दाखवत आहेत। हा, तुम्ही असं म्हणू शकता की प्रत्येकाचा अप्रोच वेगळा असू शकतो, प्रत्येक गोष्ट प्रत्येकाने दाखवलेली आहे। एक गोष्ट नक्की आहे की आता राजकीय पक्षांसाठी हे सगळे पर्याय शोधतायत, तरुणाई पर्याय शोधते, असं आपण म्हणू शकतो का? आंदोलन वर्षभरापेक्षा जास्त काळ चाललं, पण शेतकऱ्यांच्या मागण्या नाही मान्य झाल्या। ज्यावेळी आंदोलन होतं त्यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्या जर त्याच वेळी मान्य झाल्या असत्या तर प्रश्न मिटला असता, पण शेतकरी 700-750 शेतकरी मृत्यू पावले त्या आंदोलनात, हे माहिती आहे ना तुम्हाला? हो हो, अगदीच अगदीच। नाही, तो प्रकार दुर्दैवी होता। माझा प्रश्न असा आहे, झालं अगदी एका मंत्र्याच्या गाडीने शेतकऱ्यांच्या अंगावरून गाडी नेली मंत्र्याच्या मुलाने, हेही इन्सिडेंट फारसा कुठे सगळ्या देशांनी तो उघड्या डोळ्यांनी प्रकार बघितलेला आहे आणि त्याच्याबद्दल कुणाचंही दुमत नाहीये। त्यानंतर दिसतो एकदाच प्रकार, पर त्यानंतर आपल्या जनतेत तुम्हाला लक्षात आलं का बघा या युवकांची मानसिकता मेन स्ट्रीम मीडियाबद्दल काय होती, कशा पद्धतीने ही युवक अंगावर येत होते मेन स्ट्रीमच्या, जे तिथं कव्हर करायला जात होते ते, त्यातनं जनतेच्या भावना तुमच्या लक्षात येतील असं मला वाटतंय। थोडक्यात प्रश्न, सगळी तरुणाई राजकीय पक्षांना पर्याय शोधते असं वाटतं का? या सगळ्यातनं राजकीय पक्षांना पर्याय हुडकण्याचा आज प्रश्न नाहीये। तरुणाई या एका मुद्द्यावरून, म्हणजे अनेक प्रश्न आहेत समाजात, ते एकदम उफाळून वर आले कारण युवा शक्तीची त्याला साथ मिळाली आणि ही युवकांचाच प्रश्न असल्यामुळे त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद देशातल्या गल्लीबोळातून मिळाला। जयंत पाटील जी, धन्यवाद, आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल।